आज नगर शहरामध्ये अहिल्यानगर शहरामध्ये आज सर्व राष्ट्रप्रेमी भक्तांच्याकडून जो पहलगामवर जो हल्ला झाला होता, भ्याड हल्ला झाला, निरपराध नागरिकांना अतिरेक्यांनी मारहाण करून त्यांना कंठस्थान दाखवलं, परंतु या देशाचे कर्तबगार पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखालचा हा देश आहे। हा नवा भारत अशा प्रकारचा हा देश आहे, नव भारत आहे। आता तो पहिला भारत राहिलेला नाही आणि म्हणून आपल्या ज्या सैनिकांनी जे अतुलनीय अशा प्रकारचं साहस आणि शौर्य दाखवलं आणि 9 ठिकाणच्या त्यांच्या अड्डे उद्ध्वस्त केले आणि पाकिस्तानला आणि आतंकवाद्यांना देखील दाखवून दिलं की भारत सुद्धा एक वेगळ्या प्रकारे आता पुढे जात आहे आणि त्यांनी त्या प्रति आज हे संपूर्ण जी घटनाक्रम आपण जर पाहतोय तर निश्चित अर्थानं आपण आपल्या सैनिकांना धन्यवाद दिले पाहिजेत की त्यांनी हे अतुलनीय अशा प्रकारचं साहस शौर्य दाखवून आपण पाकिस्तानला त्यांची जागा दाखवून दिलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये देखील भारत सडेतोड अशा प्रकारचं उत्तर आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली देणार आहे आणि म्हणून राष्ट्र सेना के साथ हर नागरिक सेना के साथ है, मोदी जी के साथ है। त्याच्यामुळं येणारा काळ जो आहे तो जरी संघर्षाचा काळ आहे तरी या संघर्षाच्या काळामध्ये भारत देश हा सडेतोड प्रकारे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही आज आमच्या बरोबर जे माजी सैनिक आले, अधिकारी आले, त्यांनी जे आमच्यामध्ये सहभाग घेतला, अहिल्यानगरच्या नागरिकांनी जे राष्ट्रप्रेमी आहेत, ज्यांना वाटलं की आज तिरंगा रॅलीमध्ये सहभागी होऊन आपण एक मानवंदना द्यावी, ज्या सैनिक धारातीर्थी पडले त्यांना देखील मी या निमित्तानं भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो आणि सेनेला देखील धन्यवाद देतो। रॅलीमध्ये 150 फुटाचा तिरंगा होता आणि आज या ठिकाणी प्रहार अकॅडमीचे सर्व विद्यार्थी देखील यामध्ये सहभागी झाले आणि त्यांनी स्वसंमतीने अशा प्रकारचे जर असेल तर आम्ही सहसंमतीने त्यांनी आपली सहमती दर्शवली आणि त्यांनी देखील या रॅलीमध्ये भाग घेऊन एक चांगली शोभा आणलेली आहे। पाकिस्ताननं जम्मू काश्मीर मधील पहलगाव या ठिकाणी आपल्या देशातील नागरिक त्या ठिकाणी पर्यटक म्हणून गेले असताना आपल्या जवळपास 26 नागरिकांवर भ्याड हल्ला पाकिस्तानच्या आतंकवाद्यांनी केला आणि त्याचा जबाब म्हणून भारताचे अतिशय लोकप्रिय पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूर त्या ठिकाणी सुरू केलं आणि आपण पाकिस्तानवर रात्री घुसून त्या ठिकाणी जवळपास आतंकवाद्याचे जवळपास 9 ते 10 अड्डे त्या ठिकाणी उद्ध्वस्त केले। अनेक आतंकवाद्यांना त्या ठिकाणी कंठस्थान भारतीय सेनेने घातलेला आहे आणि हा विजयाचा जल्लोष खऱ्या अर्थानं आज अहिल्यानगर मध्ये या ठिकाणी साजरा होतोय। मला माजी सैनिक म्हणून या ठिकाणी आनंद वाटतो की आज अहिल्यानगर मधील तमाम जनतेनं, सर्व पक्षांनी एकत्रित येऊन, सर्व माजी सैनिक बांधवांनी जनतेनं एकत्र येऊन हा उल्हास, हा जोश या ठिकाणी आपल्या देशाच्या प्रति या ठिकाणी आज आनंद महोत्सव साजरा केलेला आहे आणि पूर्ण अहिल्यानगर या ठिकाणी आज ग्वाही देत आहे की भारताचे पंतप्रधान जो निर्णय घेतील तो प्रत्येक भारतवासियांना या ठिकाणी मान्य असेल। खरं तर संपूर्ण धर्तीवर या विश्वामध्ये अख्ख्या वर्ल्ड मध्ये विविध प्रकारच्या संघटना आहेत आणि या संघटनेच्या माध्यमातून खरं तर भारत मातेची सेवा करणारे भारतीय जवान आणि या ठिकाणी आलेले खरं तर आमचे काळे साहेब असतील, आमच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी तिरंगा रॅली काढण्यात आलेली। आज खरं तर भारताच्या वतीने जे पाकिस्तानवर जे वार करण्याचं काम झालं होतं, हमला करण्याचं काम या ठिकाणी झाला होता, या ठिकाणी आदरणीय मोदी साहेब यांच्या माध्यमातून जे या ठिकाणी ऑपरेशन सिंदूर या ठिकाणी आपण भारताचे सैनिक सक्सेस झालेला आहेत आणि याचा प्राऊड फील संपूर्ण भारतात होत आहेत आणि या पूर्ण वर्ल्ड मध्ये भारत देशाचा वेगळ्या प्रकारे छाप या ठिकाणी मोदी साहेबांच्या माध्यमातून आणि भारतीय सैन्य दलाच्या माध्यमातून वेगळी छाप या ठिकाणी झालेली आहे। अशाच माहितीसाठी मराठी प्रिंट YouTube चॅनलला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।